बाळाला अन्न भरवणं काही घरांमध्ये एक वेगळा सोहळा असतो किंवा काही घरांमध्ये एक ताणाचा प्रसंग असतो. होतं असं की बाळ पुढे पळतंय आणि कोणीतरी पालक त्याच्या मागे धावत जाऊन त्याला भरवतोय. बाळ नको म्हणत असताना सुद्धा भरवतोय आणि बाळ खुश नसतं आणि बाळापर्यंत अन्न पोचणं किंवा बाळाचं अन्नाशी नातं निर्माण होणं ही गोष्ट साध्य होत नाही. तुम्ही निसर्गात पाहिलं तर एखादं माकड झाडावर चढून फळ तोडून खातं किंवा एखादा चित्ता एखाद्या हरणाच्या मागे धावत जाऊन पकडून खातो. पण उलट झालेलं पाहिलंय की एखादी म्हैस किंवा म्हशीचा कळप सिंहाच्या मागे लागलाय आणि सिंह पुढे पळतोय. अशा वेळेस म्हशी जरी सिंहाचं अन्न असेल तरी पण सिंहाला काय वाटेल, भीती वाटेल किंवा नकोसं वाटेल ते अन्न. असं काहीसं घडतं जेव्हा आपण बाळाच्या मागे पळत जाऊन त्याला भरवतो. अन्न ग्रहण करण्याची नैसर्गिक पद्धत कशी की अन्न एका जागी ठेवलेलं आहे किंवा घरातले सगळे अन्न खाण्याच्या जागी बसलेले आहेत आणि अशा वेळेस बाळाला अन्नापाशी आणणं, बाळाने अन्न बघणं, त्यांनी स्वतःहून अन्न हाताळणं आणि स्वतःहून जेवणं ही अन्न खाण्याची नैसर्गिक पद्धत आहे. अशा वेळेस बाळाला भरवावं, पण बाळ जेव्हा बास म्हणेल तेव्हा अन्न देणं बास करावं. पुन्हा भूक लागल्यावर बाळ पुन्हा अन्न मागेल याची खात्री बाळगावी.